Hello friends, चलो once again welcome to our channel टिक्कर मराठी सरळ सेवा भरती 2025. ज्याचं पूर्ण वारं आता तयार झालेलं आहे. लवकरच काही दिवसामध्ये ॲड येणार आहे आणि येत राहणार आहे आता पुढे. त्या अनुषंगाने आपण अतिसंभाव्य प्रश्न डिस्कस करतोय. त्याच्यानंतर आपण पुन्हा ते झालं की वेगवेगळ्या टर्म्सवर वेगवेगळ्या टॉपिकवर इंग्लिशचे लेक्चर घेणार आहे आणि परत नंतर अतिसंभाव्य प्रश्न अशा पद्धतीची मालिका आता दररोज चालू राहणार आहे. आपली जी वेळ आहे ती दररोज 8 वाजताची राहणार आहे. मागे काही व्हिडिओज टाकले गेलेले आहेत ते तुम्ही वॉच करा आणि व्हिडिओ बघत राहा. 100% ॲड येणार आहे. आपली बॅच पण चालू होणार आहे. त्याच्या सूचना तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होतील. काय असेल नियम अटी त्या परीक्षेच्या दृष्टीने काय त्या पद्धतीने निकष असतील, पॅटर्न कसा असेल, कोण तो परीक्षा फॉर्म भरू शकतो, या सगळ्याची डिटेल माहिती आपल्या चॅनलवर वेळोवेळी दिली जाणार आहे. आणि या जे काही 4-5 विषय जे महत्त्वाचे आहेत त्या परीक्षेच्या दृष्टीने त्याच्यावर आपण सध्या सिरीज घेतोय. त्या अनुषंगाने आपण आता 4 पार्ट आहे बघा. याचा अर्थ काय होतो, 3 पार्ट याच्या अगोदर ऑलरेडी झालेले आहेत ते तुम्ही वॉच करा. आणि आता चौथ्या याच्याकडे जाऊ आपण. TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती 2025 ही जी मोठ्या प्रमाणात भरती घेतली जाणार आहे आणि त्याच्यासोबतच मुद्रांक TET नगर परिषद MIDC DMER ची जी भरती येते ती आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त अशा पद्धतीचे हे 15 प्रश्न आपण या सेटमध्ये आता डिस्कस करतोय. ओके, चलो लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न बघा आता याच्यामध्ये जो आपण इथे पाहतोय. सगळ्यात अगोदर ॲज युजल सूचना वाचायची आहे. चूज द वन दॅट इज वन अल्टरनेटिव्ह वन चॉईस विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. तो सेंटेन्स इज गिवन, यू हॅव टू सिलेक्ट करेक्ट क्वेश्चन टॅग. काय रूल आहे क्वेश्चन टॅगचा? सगळ्यात बेसिक नियम आहे, जर वाक्य होकारार्थी असेल याला इंग्लिशमध्ये ॲफर्मेटिव्ह म्हणतात. इफ सेंटेन्स इज ॲफर्मेटिव्ह देन टॅग इज निगेटिव्ह. हे बेसिक तत्व जर तुम्ही पाहिलं तर बघा, नायदर हा निगेटिव्ह वर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो वर्ड आहे हा निगेटिव्ह वर्ड आहे, म्हणजे वाक्य निगेटिव्ह आहे. तर याचा जो टॅग आहे हा ॲफर्मेटिव्ह पाहिजे. आता वाक्यात आपण वाचलं पण नाही, फक्त नायदर शब्द पाहिलेला आहे. लक्षात घ्या, इथे इजंट आहे, इथे इजंट आहे, इथे इजंट आहे. हा कुठलाच पर्याय चालणार नाही या ठिकाणी. असं विचारतात का? हो, असंच विचारतात. तुम्हाला वाटेल बा इतकं सोपं का झालं? कारण तो नियम तुम्हाला माहिती आहे म्हणून सोपं झालं. नाही तर मग ते विद्यार्थ्याला अपार कन्फ्युज करणारा प्रश्न असतो. प्रश्न होता नायदर ऑफ देम इज गुड. नायदर आयदर नंतर येणारी वर्ब सिंग्युलर असते नियमाप्रमाणे. तर नायदर ऑफ देम, हा जो देम आहे ना विद्यार्थी मित्रांनो, याचा प्रोनाउन इकडे दे वापरायचा आहे, लक्षात घ्या. आणि जर इकडे दे वापरायचा असेल तर हा इज नाही येणार. हा इज तर नायदर करताय, पण इकडे देम आल्यामुळे आपल्याला इथे इजच्या ऐवजी आर घ्यायला लागेल आणि आपण नॉट लावलेला पर्याय नाही घेऊ शकत. तो चुकीचा होईल कारण की वाक्य आपल्याला निगेटिव्ह आहे. म्हणून फक्त आर दे असलेला जो पर्याय आहे तो या ठिकाणी करेक्ट ठरेल आणि तो आहे पर्याय क्रमांक 4, डी नंबर. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला डी नंबरचा पर्याय या ठिकाणी घ्यायला लागेल. क्लिअर? तर टॅगच्या बाबतीमध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. हा बेसिक नियम लक्षात ठेवायचा. ठीक आहे, अजून बघू पुढचा प्रश्न. बघा आता पुढचा जर प्रश्न पाहिला 2 नंबरचा, तर त्याच्यात म्हटलंय चूज द करेक्ट प्रेपोजिशन. म्हणजे हे जे पर्याय दिले ते सगळे हे प्रेपोजिशन्सचे आणि दिसताना आपल्याला दिसतंय टू फिल इन द ब्लँक. सो देर आर 2 ब्लँक्स. अशा 2 ब्लँक दिसत आहे. याला TCSच्या पॅटर्न मध्ये डबल फिलर असं म्हणतात. TCSचा पॅटर्न आहे, लक्षात घ्या. डबल फिलर हे ऍट अ टाइम एकाच वाक्यामध्ये 2 फिल करायचे. डबल फिलर. डोंट साईड. आता साईड डोंट लक्षात घ्या, वाक्य आज्ञार्थी. जसं म्हटलं डोंट गो, गो ही वर्ब झाली. डोंट रन, रन ही वर्ब झाली, V1 झाला. तसं डोंट साईड, साईड पण V1 झाला.
साईड म्हणजे बाजू घेणे. या साईडचा मराठी अर्थ काय लागेल? बाजू घेणे. बघा, बाजू घेणे. डोंट साईड डॅश दोज, म्हणजे अशा लोकांची साईड घेऊ नका, बाजू घेऊ नका. हू ऍक्ट कॉन्ट्ररी, जे कॉन्ट्ररी वागतात. कॉन्ट्ररी म्हणजे विरोधाने वागतात, विरोधाभासाने वागतात. डॅश नॅशनल इंटरेस्ट, म्हणजे नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हिताच्या कॉन्ट्ररी जे वागतात त्यांची बाजू घेऊ नका, त्यांना मदत करू नका, असा या वाक्याचा अर्थ. आणि डबल फिलर मध्ये आपल्याला पर्याय निवडायचे. सो डोंट साईड फॉर दोज, फॉर म्हणजे साठी, अशा लोकांच्या साठी बाजू घेऊ नका. हू ऍक्ट कॉन्ट्ररी अगेन्स्ट नॅशनल इंटरेस्ट, अगेन्स्ट वाटू शकतो तुम्हाला, पण फायनल करण्याच्या पुढे जायचं. डोंट साईड टू दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी विथ नॅशनल इंटरेस्ट, हे पण तुम्हाला बरोबर वाटू शकतं. डोंट साईड टू दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट, आणि डोंट साईड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. बघा, अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त पर्याय जर तुम्हाला ऍट अ टाइम योग्य वाटत असतील तर बाकीचे पर्याय इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. बघा, डोंट साईड, आता इथं दोष जे ना हे व्यक्तींना कव्हर करताय, लक्षात घ्या. व्यक्तींना, जिथे इथे व्यक्तीचा उल्लेख होतोय, त्याच्यापूर्वी पण मागे पण आपण काही प्रश्न पाहिले, तर इथे विथ येण्याची दाट शक्यता आहे. फॉर, आता फॉरचा अर्थ नाही लागणार. डोंट साईड फॉर दोज, फॉर म्हणजे च्यासाठी होतं, त्याच्यामुळे हा जरी अगेन्स्ट बरोबर असला तरी मात्र या ठिकाणी फॉरमुळे ते गलत आहे, लक्षात घ्या. आणि टू च्या ऐवजी आपण विथ, अशा लोकांसोबत किंवा अशा लोकांशी तुम्ही साईड घेऊ नका, अशा लोकांची साईड घेऊ नका. हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू, कॉन्ट्ररी नंतर टूच येतो, लक्षात घ्या. त्यामुळे टू इथे नव्हता, त्याच्यामुळे हा नाही घेणार, हा उलट झाला. तर आपला पर्याय क्रमांक इथे पण डी घ्यायला लागेल. डोंट साईड विथ दोज, अशा लोकांच्या सोबत तुम्ही साईड घेऊ नका. हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण डी कडे वळायचंय सेकंड प्रश्नासाठी. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही विचार करा. बाकीचे पर्याय कट करत जायचे का ऑटोमॅटिकली आपला करेक्ट पर्याय हा बाहेर येत असतो. ठीक आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. आता नेहमी TCS पॅटर्नने जेव्हा परीक्षा होतील तर तुम्हाला वर्ब फॉर्म्स आणि टेन्सेस याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. हा पॅसिव्ह व्हॉइसचा आहे, पॅसिव्ह व्हॉइस पण तुम्हाला विचारला जाईल आणि वर्ब फॉर्म. आता जर बघा, हा दुहेरी प्रश्न दिसतोय आपल्याला. सूचना वाचूया. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. अल्टरनेटिव्ह कोणते सप्लाइड केले आपल्याला? हे सप्लाय केलेले आहेत. आणि याच्यातून पॅसिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह वर्ब घ्यायचंय. पॅसिव्ह वर्ब काय असतं बघा. आता समजा या ठिकाणी आहे की ईट. आता ईट म्हणजे काय? खाणे. आता कोणीतरी ही क्रिया करणार आहे, ही ऍक्टिव्ह वर्ब आहे. आणि जर तुम्ही म्हटलं इज इटन, तर कोणती तरी गोष्ट खाल्ली जाणार आहे, ही पॅसिव्ह वर्ब आहे. याला पॅसिव्ह वर्ब म्हणतात. पॅसिव्ह वर्ब कशी असते मग? टू बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पॅसिव्ह वर्ब. पॅसिव्ह वर्ब म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह वर्ब म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस असा याचा अर्थ आहे. आता वाक्य ही, ही जरी दिलेलं आहे तरी ही क्रिया त्याच्यावर होणार आहे, कारण पॅसिव्ह आपल्याला निवडायचं आहे. ज्याच्यामध्ये बघा, हॅड बीन, हॅज बीन, विल बी मध्ये टू बीचं रूप आहे, वॉज टू बीचं रूप आहे, आणि गिवन 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 हा V3 आहे. म्हणजे पर्याय देताना सगळेच्या सगळे पॅसिव्ह व्हर्बचे पर्याय दिले देताना. मग ही डॅश अ रिटर्न टेस्ट, म्हणजे त्याला रिटर्न टेस्ट गिवन म्हणजे देण्यात आली, त्याने नाही दिली टेस्ट, त्याला देण्यात आली. बिफोर ही वॉज अपॉइंटेड, हे पण पॅसिव्ह व्हॉइस आहे बघा. ही वॉज अपॉइंटेड, त्याला अपॉइंट करण्यापूर्वी तो काहीच नाही करत आहे, लक्षात घ्या. अपॉइंट पण त्यालाच केलंय आणि रिटर्न टेस्ट पण त्यालाच देण्यात आली. कोणाकडनं? बाय समवन. ज्याला बायची रचना इथे जोडलेली नाहीये तरी पण वाक्य पॅसिव्ह व्हॉइसच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. सो ही
डॅश अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. आता एक लक्षात घ्या, इथे बिफोर कंजंक्शन आहे बघा. बिफोरला इकडे सिंपल पास्ट आहे, म्हणजे या दोन्ही क्रिया झाल्या. आता त्याला रिटर्न टेस्ट देण्यात आली, ही पण क्रिया झाली, आणि त्याला अपॉइंट करण्यात आलं होतं, ही पण क्रिया झाली. त्यातली पहिली क्रिया ओळखायची, त्याला रिटर्न टेस्ट देण्याची का त्याला अपॉइंट करण्याची. तर त्याला अपॉइंट करण्याची, म्हणजे त्याला अपॉइंट करण्यात आलं त्याच्या पूर्वी, म्हणजेच सिंपल पास्ट असेल आणि त्याच्या पूर्वी एखादी क्रिया घडत असेल तर ती पास्ट परफेक्ट मध्ये असते. म्हणजे पास्ट ऑफ द पास्ट आहे, याच्यापेक्षा पण पास्ट, आणि तो पॅसिव्ह वॉइस मध्ये पाहिजे. आणि पास्ट परफेक्टचं सूत्र जर तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल तर ते हॅड प्लस V3 आहे. परंतु हॅड प्लस V3 हे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, आणि पॅसिव्ह करायचं असेल तर मग हॅड बीन प्लस V3. सो ही हॅड बीन असा पर्याय घ्यायला लागेल, जो 1 नंबरचा दिसतोय आपल्याला. ही हॅड बीन गिवन अ रिटर्न टेस्ट, हॅड बीन गिवन म्हणजे त्याला देण्यात आली, अँड फायनली ही वॉज अपॉइंटेड बाय समवन, असा त्याचा अर्थ लागेल. म्हणून सिंपल पास्ट च्या अगोदर झालेली क्रिया आहे, म्हणून नेहमी ती पास्ट परफेक्ट मध्ये सांगितली जाते. आणि आपल्याला पॅसिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब निवडायला लागल्यामुळे हॅड प्लस V3 च्या ऐवजी हॅड बीन प्लस V3 असा 3 नंबरच्या प्रश्नाचा A नंबरचा पर्याय घेणं हे योग्य आहे किंवा उचित आहे. असा सारासार विचार, आणि हा फास्ट विचार, म्हणजे हे लवकर घडायला पाहिजे परीक्षेला तुम्हाला, कारण जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याकरता. ते सगळी थॉट प्रोसेस आहे जी तुम्हाला परीक्षेच्या त्या दिवशी घडवून आणायची. ठीक आहे. म्हणून असे प्रश्न जे तुम्ही वारंवार कराल तर याचा फायदा तुम्हाला परीक्षेच्या दिवशी नक्की होईल. ठीक आहे. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. पुन्हा एकदा आपल्याला इथं 2 गाळलेल्या जागा दिसत आहे, पण विद्यार्थी मित्रांनो हे 2 अलग अलग वाक्य आहे. आणि मागच्या याच्यात कसं होतं, एकाच वाक्याला 2 फिल करायला लावले होत्या. इथं 2 वेगवेगळ्या वाक्यांना मात्र गाळलेल्या जागा दिल्या, सारखंच वाक्य घेतलंय. ही केम अँड सॅट, ही केम अँड सॅट, दोन्ही पास्ट टेन्स आहे. तो आला आणि बसला, तो आला आणि बसला, डॅश हिज वाईफ अँड सन. बघा, तो आला आणि तो त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा यांच्या मध्ये, कारण अमंग आणि बिटवीन या दोघांचा अर्थ मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा बिटवीन वापरला जातो, जेव्हा बिटवीन वापरला जातो तेव्हा 2 घटकांमध्ये, काय अर्थ असतो, 2 घटकांमध्ये है ना, जे 2 घटक आहे त्या घटकांमध्ये. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर 2 पेक्षा जास्त असतील आणि लिस्ट दिलेली असेल, लिस्ट, तरी पण बिटवीन वापरायचा. असं नाही 2 म्हणजेच बिटवीन आणि 2 पेक्षा जास्त म्हणजे अमंग, हा रूल आहेच नो डाऊट. 2 पेक्षा जास्त आहे पण लिस्ट दिलेली आहे, लिस्ट म्हणजे यादी दिलेली, तरी पण बिटवीन वापरायचा आहे. आणि मग विषय येतो अमंग. अमंग असतो 2 पेक्षा जास्त पण लिस्ट दिलेली नसल्यास, म्हणजेच अनिश्चित. अनिश्चित. आणि इथे काय होणार आहे, लिस्ट दिल्यामुळे निश्चित होणार आहे. 2 पेक्षा जास्त असेल पण लिस्ट आणि निश्चित असेल तर बिटवीन वापरायचा आहे. सो ही केम अँड सॅट हिज वाईफ अँड सन, हिज वाईफ अँड सन 2 निश्चित आहे, 100% बिटवीन वापरायचा आहे. ही केम अँड सॅट डॅश हिज वाईफ, सन, डॉटर अँड मदर, 4 लोक आले पण लिस्ट, याला मी लिस्ट म्हणतोय, लिस्ट केलेली आहे, तरी पण बिटवीनच वापरायचं आहे. जरी 2 पेक्षा जास्त आहे तरी. नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 2 पेक्षा जास्त आहे पण अशी यादी करून दिलेली आहे, 100% बिटवीन वापरायचं आहे. मग बिटवीन बिटवीन इथं अमंग आहे, इथं बिटवीन आहे, इथे अमंग आहे, इथे अमंग आहे, बिटवीन बिटवीन 4 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. 4 नंबरच्या प्रश्नाला तुम्हाला डी नंबरच्या पर्यायाचं सिलेक्शन करायचं आहे. हे लक्षात ठेवा, एका कागदावर याची नोंद घ्या, आणि पुन्हा याच्यावर प्रश्न आला तर मात्र तो तुम्हाला जमला पाहिजे. हे या सगळ्या प्रश्नाच्या पाठीमागचं उद्देश आहे. ठीक आहे. सगळी माहिती पुस्तकांमध्ये 100% दिलेली आहे, वाचायची आणि लक्षात ठेवायची, आणि काही 1-2 वाक्य बनवून बघायचे. ठीक आहे. चला.
आता याचं वाक्य बनवायचं असेल समजा, तुमचं म्हणणं आहे सरीच आम्हाला एक वाक्य बनवून द्या अजून, कारण याचं लिस्टिंगचं तर काय बघा, धुळे इज बिटवीन नाशिक, जळगाव, अकोला अँड नागपूर. कशा कशाच्या मध्ये? धुळे, नाशिक किंवा मुंबई, नाशिक, जळगाव, नागपूर यांच्या मध्ये अशी लिस्ट दिली आहे, बिटवीन वापरायचा. क्लिअर? दोन पेक्षा जास्त पण लिस्ट बिटवीन. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता 5 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, जो लाडका टॉपिक आहे TCS पॅटर्नचा, आणि तो आहे कंटेनिंग एरर, स्पॉट द एरर हा टॉपिक आहे. आता त्याला थोडक्यात काय म्हणूया, स्पॉट द एरर. आता स्पॉट द एरर मध्ये वाक्य वाचायचं, वन ऑफ द 5 बॉईज हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. वन ऑफ द 5 बॉईज, बॉईज ऑफ द नंतर येणारा नाउन प्लुरल आहे, नियम लक्षात घ्यायचे पटापटा. ऑफ द प्लस येणारं नाउन नेहमी प्लुरल आहे, म्हणजे बॉईज जरी 5 दिसत आहे 5, पण त्याच्यापैकी कोणता तरी एक, म्हणजे हा जो पूर्ण सब्जेक्ट आहे वन ऑफ 5 बॉईज इज कन्सिडर्ड ॲज सिंग्युलर. हा सब्जेक्ट कसा झाला? सिंग्युलर झाला. म्हणून व्हर्ब जी पाहिजे ती सिंग्युलर पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हॅव हा ऑलवेज प्लुरल आहे. प्लुरल म्हणजे अनेक वचन आहे, आणि जो हॅज आहे विद्यार्थी मित्रांनो तो ऑलवेज सिंग्युलर आहे, एक वचन आहे. क्लिअर? म्हणून तुमचा जो एरर आहे तो या ठिकाणी हॅव पाहिल्याबरोबर लक्षात येतं की वन येतं, आपल्याला हॅज पाहिजे. डन द होमवर्क. सो वन ऑफ द 5 बॉईज हॅव डन द होमवर्क हे गलत आहे. म्हणजे 5 मुलांपैकी कोणत्या तरी एकाच मुलाने, वन मुलाने होमवर्क केलेला आहे. हॅज पाहिजे. म्हणजे एरर जर शोधायचा असेल तर वन ऑफ द मध्ये एरर नाहीये, हे बरोबर आहे. 5 बॉईज पण बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे आपल्याला घ्यायचं नाही उत्तर म्हणून. हॅव डन मध्ये 100% एरर आहे, आणि करेक्ट करायचं असेल, इम्प्रूव्ह करायचं असेल तर हॅज, हे पण बरोबर आहे, म्हणजे हे नाही घ्यायचं आपल्याला. आपला जो आन्सर कोड आहे क्वेश्चन नंबर 5चा तो आपल्याला या ठिकाणी सी गोल करायचा आहे, किंवा 1 2 3 4 असेल तर 1 2 3 4 पैकी गोल करायचा, त्याच्याने काही फरक पडत नाही. ए फॉर 1 असंच आहे, आपण फक्त ABCD वापरलंय, काही प्रॉब्लेम नाही त्याच्याने. पण 1 2 3 पण घेऊ पुढच्या प्रश्नांना, तसं काही नाही. ठीक आहे? तर बघा अशा पद्धतीने हा एक हमखास येणारा जो पॅटर्नचा प्रश्न आहे, तर तो तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे की तो आहे स्पॉट द एरर. नेक्स्ट 6वा प्रश्न बघा, वर्ब फॉर्म, टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब. जे मागे घेतलं होतं ना ते फक्त पॅसिव्ह स्ट्रक्चरचं होतं. एक प्रश्न टेन्स वर्ब फॉर्म्स 100% येणार. येणार म्हणजे येणार. वाक्य वाचायचं, आय सॉ, आणि लगेच या क्रियापदाला बघायचं, हा V2 आहे. V2 आहे म्हणजे हा सिंपल पास्ट आहे. तो आय सॉ 2 पोलीस मेन, हे बघा 2 आहे म्हणून हा मॅनचा मेन झालेला आहे, तो प्लुरल आहे. म्हणजे मी 2 माणसांना पाहिलंय, डॅश अ थीफ. आता ऑलरेडी या ठिकाणी सॉ ही व्हर्ब येऊन गेलेली आहे, इथे कंजंक्शन घेतलेलं नाहीये, म्हणून चेस करताना तुम्हाला बघा विल बी ची गरज नाही, कारण इकडे पास्ट टेन्स आहे तर विल बी येणार नाही. आय सॉ 2 पोलीसमेन हे वेअर चेसिंग आला असतं तर पुढे हू कंजंक्शन असतं तर, म्हणजे आय सॉ 2 पोलीसमेन हू वेअर चेसिंग अ थीफ. हू असता तर वेअर आला असता, हा पण नाही घ्यायचा आपण, आणि विल तर येणार नाही, एकच पर्याय उरला चेसिंग. केवळ कंजंक्शन नाहीये म्हणून हे वाक्य सिंपल सेंटेन्स, केवळ वाक्य या कॅटेगरीमध्ये जाईल, आणि या कॅटेगरीमध्ये गेल्यामुळे इथे कंजंक्शन या ठिकाणी घ्यायचं नाहीये, डायरेक्ट ING लावायचं आहे, चेसिंग. आणि जर हू असता, इथे जर हू असता तर 100% आला असता वेअर चेसिंग. चला ही गोष्ट नोटीस करा आणि लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला वाक्य कसं दिलं जातं, त्या पॅटर्नला व्हॅल्यू आहे, अर्थाला व्हॅल्यू आहे, स्ट्रक्चरला व्हॅल्यू आहे, आणि मगच उत्तर फायनल करायचं. या प्रश्नाचं उत्तर हे 1 नंबरचं येईल. क्वेश्चन 6 चा आन्सर द्यायचा असेल, A नंबरचा आन्सर द्यायचा आहे. क्लिअर? तर बघा अशा पद्धतीने तुम्ही विचार करा आणि याचा आन्सर या पद्धतीने फायनल करायचं आहे. चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 7 नंबरचा प्रश्न आहे, परत एकदा फिल इन द ब्लँकचा आहे. द टीचर
ऑर्डर्ड कमल टू लिव्ह. ऑर्डर्ड कमल म्हणजे टीचर एका बाजूला आणि एका बाजूला कमल आहे, आणि त्या टीचरने त्या कमलला ऑर्डर केली आहे टू लिव्ह द रूम. लिव्ह म्हणजे सोडून दे, लिव्ह गेट आउट, अँड डॅश हिम टू रिटर्न, आणि त्याला परत यायला डॅश क्रिया केली. पहिली क्रिया केली ऑर्डर, जी V2 आहे, आणि दुसरी क्रिया केली आहे ती पण V2च पाहिजे. हे सगळे V2 आहे, ईडी लावलेले. हा पण V2 आहे बघा. फॉरबेड, हा फॉरबीड ऐकला असेल तुम्ही. फॉरबीड म्हणजे मनाई करणे. फॉरबीड हा सेकंड फॉर्म आहे. फॉरबॅड थर्ड फॉर्म आहे फॉरबिडन, म्हणजे मनाई केलेले. मग आता या ठिकाणी बघा, द टीचर ऑर्डर्ड कमल टू लिव्ह द रूम अँड स्टॉप हिम टू रिटर्न, म्हणजे त्याला जायला सांगितलं आणि रिटर्न करायला त्याला स्टॉप केलं. म्हणजे तो परत येत होता का लगेच? नाही, तेव्हा स्टॉप चालणार नाही. रिफ्यूज पण नाही चालणार. त्याला फॉरबेड केलेलं आहे, म्हणजे त्याला मनाई केली की तू आता निघ आणि परत येऊ नको. आणि तो येतोय आणि तुम्ही थांबवताय आणि तुम्ही त्याला नाही म्हणताय, तर लगेच येत नाही. लक्षात घ्या, पुन्हा येऊ नको याला बंदी केली, असं म्हणून फॉरवर्ड घ्यावं लागेल. चॅलेंज, पहिली गोष्ट तो येतच नाही विद्यार्थी मित्र, फक्त त्याला ते सांगितलंय की तू जा आणि येऊ नको. मग तो गेला ना, परत आला का तेवढ्या वेळामध्ये? नाही. त्याच्यामुळे हे तिन्ही पर्याय त्या अनुषंगाने चुकीचे ठरतील. म्हणून आपल्याला क्वेश्चन नंबर 7चा आन्सर द्यायचा असेल तर फॉरवर्ड अर्थाच्या दृष्टीने तो शब्दप्रयोग क्लिअर व्हायला पाहिजे आणि तो येईल. आणि फॉरवर्ड हे थोडंसं कमी वापरलं गेलेलं क्रियापद आहे, म्हणून त्याचे तिन्ही रूप तुम्ही लक्षात ठेवायचं. फॉरबिडन फ्रूट हा एक शब्द नेहमी वापरला जातो. बघा या ठिकाणी फॉरबिडन फ्रूट ही एक फ्रेजच आहे. आता फॉरबिडन फ्रूट म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीला मनाई. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीला मनाई. एखादं फळ आपल्याला हवंय, एखादी इच्छा आपल्याला हवी, आईस्क्रीम आपल्याला हवंय पण ते नाही खाऊ दिलं जाते. लहान मुलाला मोबाईल खेळायचा आहे, नाही खेळत दिलं जाते, तो मोबाईल त्याच्यासाठी फॉरबिडन फ्रूट आहे. ठीक आहे, सहज लक्षात ठेवा. ही गोष्ट आली तर कामास पडेल. नेक्स्ट 8वा प्रश्न बघा, जो नेहमी आपल्याला स्पेलिंगचा प्रश्न TCS पॅटर्न मध्ये विचारला जातो. तलाठी भरतीला हमखास स्पेलिंग येईल म्हणजे येईल. तो चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड पाहिजे. सिंक्रोनाइज शब्द आहे बघा, म्हणजे सिंक्रोनाइज करणे म्हणजे एखादी गोष्टीला योजना करणे किंवा एखाद्या गोष्ट क्रम लावणे. सिंक्रोनाइज करणे, SI नाही, त्याच्यामध्ये कट करायचं बघा. सिंक्रोनाइज SYN CHRO हे माहीत झालंय. सिंक्रोमाइज नाहीये, SYN C, पण सिंक्रोने CH आहे, हा नाही ना, CRO आहे फक्त. सिंक्रोनाइज झालाय, सिंक्रो CH आहे, इथे IHचा फरक आहे दोघांमध्ये. B नंबरचं करेक्ट आहे. सिंक्रोनाइजचं स्पेलिंग घ्यायचं असेल तर B नंबर घ्यायला लागेल. क्वेश्चन नंबर 8, याला काही चॅलेंज नाही. आता हे स्पेलिंग असंच का, हे याला काही चॅलेंज नसतं. ते स्पेलिंग तसंच आहे, त्याला काहीच करू शकत नाही. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि भरपूर स्पेलिंग पाठ करायचे, लक्षात ठेवायचे, सराव करायचा. पुस्तकांमध्ये दिलेले आहे त्या स्पेलिंगवर नेहमी येण्याची शक्यता असते. ठीक आहे, चला, असा एक प्रकार तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट 9 नंबरचा प्रश्न जर तुम्हाला अटेम्प्ट करायचा असेल तर कसा करता येईल बघा. क्वेश्चन 9, इफ सुनिधी हॅज ट्युमर इन हर बॉडी. समजा ट्युमर असेल म्हणजे गाठ असेल बघा. जर समजा सुनिधीच्या शरीरामध्ये कुठेही गाठ वगैरे असेल तर हु विल ट्रीट हर. तिला जो व्यक्ती, अर्थात तो डॉक्टरच असेल, तर तो कोणत्या प्रकारचा डॉक्टर असेल असं विचारलेलं आहे. एक आहे रेडिओलॉजिस्ट, तर तो रेडिओलॉजिस्ट असेल. ऑन्कोलॉजिस्ट त्याला म्हटलं जातं का, गायनेकोलॉजिस्ट आणि ऑस्टिओपॅथ. तर त्याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहिजे आता तुम्हाला. साधारण त्याचं उत्तर, आता गायनेकोलॉजिस्ट हा महिला स्त्रीरोग तज्ञ आहे, त्याच्यामुळे याचं उत्तराकडे तुम्हाला जायचं असेल तर ऑन्कोलॉजिस्ट कडे जायला लागेल, जो कॅन्सरशी संबंधित आहे बघा. तुम्ही कुठे ऐकण्यात वाचण्यात आला असेल तर ऑन्कोलॉजिस्ट हा कॅन्सर तज्ञ आहे, बरोबर. आणि कॅन्सर
तज्ञ म्हणजे रिलेटेड टू ट्युमर असं साधारणपणे कुठेतरी त्याचं नातं या ठिकाणी असतं. म्हणून आपल्याला 9 नंबरच्या उत्तरासाठी बी नंबरच्या प्रश्नाकडे जायला लागेल. म्हणजे टर्म जर आपल्याला माहिती असेल तर त्या दिवशी आपलं काम नक्कीच सोपं होतं. तर बघा अशा पद्धतीने हा वन वर्ड सबस्टिट्यूट याला जो म्हणता येईल एवढ्या सगळ्याकरता एकच शब्द वापरायला लावल्यामुळे या टॉपिकला म्हणतात काय तर वन वर्ड सबस्टिट्यूट नावाच्या या ठिकाणी तुम्हाला या टॉपिकला काउंट करावं लागेल. क्लिअर? वन वर्ड सबस्टिट्यूट. ठीक आहे, चला नेक्स्ट 10 नंबरचा प्रश्न बघा आता, जो नेहमी या इफच्या पॅटर्नवर विचारला जातो. इकडची गाळलेली जागा दिली, इकडे विचारलेलं आहे, इकडे वेअर पास्ट आलाय बघा. म्हणजे एक लक्षात ठेवा, इफ नंतर वेअर म्हणजे सिंपल पास्ट आला, सिंपल पास्ट आला तर याच्या जोडीला पास्ट परफेक्ट येतो. याच्या जोडीला पास्ट परफेक्ट, सिंपल पास्ट सॉरी पास्ट परफेक्ट नाही, सिंपल पास्टला आपल्याला इकडे वुड प्लस V1 अशी रचना आहे, वुड प्लस V1. आणि जर इफला सिंपल प्रेझेंट आला, इफला सिंपल प्रेझेंट आला तर शाल विल, शाल किंवा विल प्लस V1. या दोन बेसिक आहे, एक पास्ट परफेक्टची पण आहे, तू त्या दोघांवर फोकस करू. सो आय डॅश डॅश इफ आय वेअर यू, हे बाय हायपोथेटिकल आहे. आता वेअर म्हणजे हे हायपोथेटिकल आहे. हायपोथेटिकल म्हणजे हे गृहीत धरलेलं आहे, हे कल्पना केलेली आहे. इफ आय वेअर यू, जर मी तुझ्या जागी असतो, होऊ नाही शकत येते, हायपोथेटिकल. जर मी तुझ्या जागी असतो तर आय डॅश, तर मी डॅश. मग तुम्हाला काय पर्याय घ्यायला लागणार, वुड प्लस विल नाही चालणार. विल अपोलोगाइज म्हणजे माफी मागणे, मी तुझी माफी मागितली असती. कधी? जर इकडे सिंपल प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे ते वेअर दिलेला आहे तर तो विल नाही चालणार. हॅड अपोलोगाइज पण नाही चालणार, आपल्याला वुड प्लस V1 पाहिजे. वॉज अपोलोगाइजिंग इकडे अपूर्ण काळात नकोय, हे हायपोथेटिकल आहे. आय वुड अपोलोगाइज, मी मागितली असती माफी, मागितली असती म्हणजे मागच्या काळामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया झाली असती, म्हणजे त्या भविष्यात ती झाली असती, म्हणून वुडचा प्रयोग आपल्याला करायला लागेल. सो आय वुड अपोलोगाइज इफ आय वेअर यू, मी माफी मागून टाकली असती जर मी तुझ्या जागी असतो तर. म्हणून 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे द्यायचं आहे ते सी नंबरचं घ्यायचं आहे. ठीक आहे, या क्रमावर नेहमी प्रश्न येतात. तिसरा पण मी तुम्हाला सांगून देतो. याच्यात इफ नंतर जर सिंपल पास्टच्या ऐवजी पास्ट परफेक्ट असेल तर इकडे वुड, हॅव आणि V3. तर इथे V3 ला V3 येणार आहे, लक्षात घ्या. हे तिन्ही टेन्सेस तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. क्लिअर? लक्षात ठेवा, नोंद घ्या, राईट डाऊन करा, फायदा होईल. नेहमी याच्यावर प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट, असा आपण जोड्या लावायचा नेहमी प्रश्न येतो. प्रश्न वाचायचा पहिले, मॅच द वर्ड्स गिवन इन द लेफ्ट. लेफ्टला इकडे वर्ड दिलेले आहे आणि राईटला अप्रोप्रिएट सफिक्स. सफिक्स माहिती आहे तुम्हाला, इथे प्रत्यय दिलेला आहे उजव्या बाजूला, हा हे प्रत्यय टू मेक एन ऍडजेक्टिव्ह. आपल्याला ऍडजेक्टिव्ह तयार करायचे, म्हणजे टायर पासून ऍडजेक्टिव्ह करायचा. टायरली होतं का बघा, टायर फोल्ड होतो का, टायरेबल होतं का, टायरलेस तर टायरलेस होईल. टायरलेस म्हणजे न थकलेला आहे ना, टायरलेस म्हणजे न थकलेला, न थकलेला. सिक, सिकली होऊ शकतं, सिक फोल्ड होणार नाही, सिकेबल होणार नाही, आणि सिकलेस तर आपण तिकडे निवडून घेता येतं, सिकली. सिक, सिकली, सिक म्हणजे आजारी, हा, सिकली म्हणजेच आजारात असल्याप्रमाणे. सिकली ऍडव्हर्ब आहे. टू फोल्ड, टू फोल्ड, टू फोल्ड म्हणजे दुप्पट, टू फोल्ड म्हणजे दुप्पट. आणि मग मुव्हेबल, मुव्हेबल म्हणजे हालचाल होईल असा, मुव्हेबल हालचाल होईल असा. द टेबल इज मुव्हेबल, हालचाल होईल असा. ठीक आहे, अशा पद्धतीने कोड शोधून घ्यायचा. आता बघा, एक नंबरचा आपल्याला 4 पाहिजे, एचं 4, एचं 4, एचं 4, हा पर्याय गेला. बी, बीचा आपल्याला सिकली म्हणजे 1 नंबर पाहिजे, बीचा 1 नंबर, 3 नंबर हे गेला.
2 नंबर एक आपला पर्याय आलेला आहे 1 नंबर. सी नंबरचा आपल्याला 2 घ्यायला लागेल म्हणजे 2 फोल्ड, आणि डी नंबरचा आपल्याला 3 घ्यायला लागेल मुव्हेबल. अशा पद्धतीने आपण ए नंबरच्या निष्कर्षापर्यंत 11 नंबरच्या प्रश्नासाठी पोहोचायचं आहे, त्याला गोल करायचं आहे किंवा TCS असेल तर क्लिक करायचं आहे, ज्या पॅटर्नने असेल त्या पॅटर्नने, है ना. तर बघा अशा पद्धतीने हा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला पुढे पाहता. fill in the blank with the correct form of the word given in the option. So he felt that. हा बघा, फेल्ट पास्ट टेन्स आहे, परत एकदा फीलचा पास्ट आहे. हा फील म्हणजे वाटणे, फेल्ट म्हणजे वाटले. ही फेल्ट दॅट, त्याला असं वाटलं की डेथ वॉज प्रिफरेबल डॅश इंडिग्निटी, अपमान, इन्सल्ट याच्यापेक्षा मरण बरं. प्रिफरेबल, तर प्रिफरेबल फॉर, प्रिफरेबल दॅन, प्रिफरेबल अगेन्स्ट, प्रिफरेबल टू. उत्तर आहे प्रिफरेबल टू. आता काही फ्रेजेस लक्षात घेऊन घ्या, ज्याच्यानंतर दॅन नाही वापरत तर टू वापरतात. त्या फ्रेजेस बघा, शब्द बघा, सिनियर, ज्युनियर, है ना, हे लक्षात ठेवा. दॅन नाही वापरत, टू वापरायचं आहे. सिनियर, ज्युनियर, प्रिफर पसंत असणे, प्रायर च्या पूर्वी, प्रायर म्हणजे च्या पूर्वी. हे असे काही शब्द आहे जे नेहमी काय करतात, ते आपल्याला दॅन वापरायला भाग पाडतात. वापरायचा नाही, टू वापरायचा आहे. सिनियर, दॅन चुकीचा आहे, सिनियर टू, ज्युनियर टू. त्या पद्धतीने चारही शब्द लक्षात ठेवा आणि परीक्षेच्या दृष्टीने हे टू घेतात, दॅन घेत नाही. ठीक आहे, पाहून घ्यायचे शब्द एका बाजूला लगेच लिहून घ्यायचे, नोट करायचे आणि पुढे जाऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. मग काय आन्सर काय घेतलं तुम्ही मला सांगा पहिले. 12 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला डी नंबर म्हणजे 4 नंबरचं घ्यायचं. ओके, चला 13 नंबर. वी हॅव वॉन्ड यू, पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. वी हॅव वॉन्ड यू, सरळ सरळ पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे. पॅसिव्ह वॉइसच्या स्ट्रक्चरमध्ये आपण आता थोड्या वेळपूर्वी पाहिलं होतं की टू बीचं रूप आणि V3 पाहिजे, म्हणजेच इथे ऑब्जेक्ट येत असतं, लक्षात घ्या, म्हणजे कर्म येत असतं. तर वी हॅव वॉन्ड, हॅव आहे बघा, हॅव वॉन्ड आहे, तर आपल्याला टू बीचं रूप एक तर हॅव किंवा हॅज पैकी एक शब्द, आणि याला बीन हे टू बीचं रूप, आणि क्रियापदाचं तिसरं रूप V3. सो वी हॅव वॉन्ड कोणाला, यू, यू ने वाक्याची सुरुवात पाहिजे, यू ने वाक्याची सुरुवात पाहिजे, वी ने नको, वॉन्ड ने नको, हॅव ने नको, गेले सगळे पर्याय खडाखड गेले. तर यू हॅव बीन वॉन्ड, बायची रचना नाही दिली आहे, नाही दिलं तरी काही फरक पडत नाही, तरी वाक्य बरोबर असतं, लक्षात घ्या. आलीच तर रचना येईल आणि बाय अस, पण केवळ बाय नाहीये म्हणून हे वाक्य चुकीचं असं नाही. हे बाकीचे सगळे गंभीर स्वरूपातल्या चुका आहे, हे चुकीचं नाही. बाय नसला तरी पॅसिव्ह वॉइस असतं, लक्षात घ्या. मागे पण आपलं ही वॉज गिवन अपॉइंटेड ते जे काही वाक्य होतं त्याच्यात कुठे बायची रचना होती, तिथे नसते पॅसिव्ह वॉइस मध्ये, म्हणजे असू शकते किंवा नसू शकते. पण हे टू हॅवचं रूप आणि V3 हे वाक्याला 100% पॅसिव्ह वॉइस करतच. ठीक आहे, चलो नेक्स्ट. म्हणून आपल्याला जे 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे ते आपल्याला घ्यायला लागेल ए नंबरचं, है ना, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. आता 14 नंबरचा प्रश्न आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ करेक्ट व्हर्जन ऑफ सेंटेन्सेस विथ अ क्वेश्चन टॅग. पण क्वेश्चन टॅग 2 घेऊन टाकले, काही बिघडत नाही, एखाद्या प्रश्न 2 आले तर काही प्रॉब्लेम नाही, अभ्यास होतोय तसा. सर्वांगीण तुम्हाला काही ना काही प्रश्न विचारले जाणार आहे. तर यामध्ये टॅग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ऍक्च्युली वाक्य पण इकडेच आहे, टॅग पण इकडेच आहे. बघा, शी हार्डली एव्हर स्माइल्स. एक लक्षात घ्या, आपण तेव्हा एक वाक्य बोललो होतो, जर वाक्य होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी, आणि वाक्य नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी. आता लक्षात ठेवायचं, वाक्य सेमी निगेटिव्ह असेल, वाक्य
सेमी निगेटिव्ह असेल, सेमी निगेटिव्ह वर्ड सांगतो मी तुम्हाला, तर टॅग हा होकारार्थी येईल. सेमी निगेटिव्ह शब्द कोणते, तर बघा हार्डली, बेअरली, रेअरली, फ्यू, लिटिल, हे शब्द आहेत का जे सेमी निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हच्या लायकीचे आहेत. सो शी हार्डली एव्हर स्माइल्स, हार्डली एव्हर स्माइल्सला यस यस लावलाय आणि वाक्य होकारार्थी, तर हे बरोबर दिसतंय. शी हार्डली एव्हर स्माइल्स, हार्डली असून डझन घेतलाय, हे वाक्य चुकीचं आहे. शी हार्डली एव्हर स्माइल्स, स्माइलला यस लागलाय तर इजचं काही काम नाही. शी हार्डली एव्हर स्माइल्स, इजचं काही काम नाही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, कारण की यस यस असताना डज घेतला जातो आणि हार्डलीमुळे इथे नॉट लावायची गरज नाही. प्रश्नचिन्ह पण दिलेलं आहे. 1 नंबरचा पर्याय घ्यायला लागेल. 14 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर देताना मात्र 1 नंबरच्या पर्यायाकडे आपल्याला जायचं आहे. क्लिअर? अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. शेवटचा आणि 15वा प्रश्न बघा आता. फाइंड आउट द सेंटेन्स विच डज नॉट एक्सप्रेस फ्युचर ऍक्शन. नीट लक्षात घ्या, फ्युचर टेन्स नाही आहे, म्हणजे भूतकाळातील घटना ऍक्शन दर्शवत नाही असं वाक्य शोधायचं. याचा अर्थ 3 वाक्य भविष्यकाळातली घटना दर्शवितच आहे आणि शाल विल कुठेच नाही. बघा, शाल विल हा फ्युचर टेन्स आणि फ्युचर ऍक्शन असं दोन्ही दाखवतो. फ्युचर टेन्स फ्युचर ऍक्शन दाखवणारच आहे, पण फ्युचर टेन्स नसताना पण फ्युचर ऍक्शन दाखवली जाऊ शकते. कशी बघा आता, एक्झामिनेशन बिगिन्स ऑन नेक्स्ट मंडे. बिगिन्स सिंपल प्रेझेंट आहे, बिगिनचा टेन्स सिंपल प्रेझेंट आहे, पण ऍक्शन इन फ्युचर आहे. बघा, कारण की परीक्षा चालू होते ऑन नेक्स्ट मंडे, पुढच्या सोमवारी. नेक्स्ट यायचा काळ बाकी आहे, हे फ्युचर आहे. आपल्याला ते नको असलेलं घ्यायचं, म्हणजे हे नको पाहिजे. व्हेन डज द कॉलेज रिओपन, का हो कॉलेज कधी रिओपन होणार आहे, म्हणजे व्हायचं बाकी आहे. आणि डज आल्यामुळे सिंपल प्रेझेंट आहे, ऍक्शन इन फ्युचर आहे. फ्युचर ऍक्शन नसलेलं वाक्य घ्यायचंय. आय एम प्लेइंग विथ सम फ्रेंड्स, याच्यात फ्युचर काहीच नाही. बघा, आय एम प्लेइंग विथ सम फ्रेंड, मी खेळतोय बा, तो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि ऍक्शन इज गोइंग ऑन, ही फ्युचर ऍक्शन नाहीये. फ्युचर ऍक्शन नसलेलं वाक्य घ्यायचं असेल तर सी बरोबर येईल. कारण राम इज गोइंग टू सेटल इन मुंबई, म्हणजे राम हा मुंबईला सेटल व्हायला जातोय, म्हणजे जातोय म्हणजे अजून क्रिया व्हायची बाकी. गोइंग टू सेटल इन रिसेंट फ्युचर मध्ये, हा रिसेंट फ्युचर मध्ये ही घटना आहे, लक्षात घ्या. ही रिसेंट फ्युचर मध्ये म्हणजे लगेच होणार आहे, पण फ्युचर आहे. फ्युचर आहे म्हणून नाही घ्यायचंय, कारण आपलं फ्युचर ऍक्शन नसलेलं वाक्य घ्यायचं आहे. तर आपल्याला 15 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आपल्याला सी नंबरच्या याच्याकडे जायचं आहे. काय विचारलं होतं, विच डज नॉट एक्सप्रेस फ्युचर ऍक्शन. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा 15 प्रश्नांचा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. आपण या युट्यूबला या ठिकाणी वॉच केलं, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला शेअर करा. पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. अभ्यास करत राहा. भेटू पुन्हा पुढच्या लेक्चरला. मी जितेंद्र अमृतकर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईल पुढच्या लेक्चरमध्ये. चलो बाय, थँक्यू.